आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। कल्याण नंतर आता नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 15 ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे मांस विक्रीवर बंदी असेल असं नागपूर महानगरपालिकेने म्हटलंय। शासनाच्या जुन्या निर्णयाचा आधार घेत दुकानं बंद राहणार आहेत। चिकन आणि मटण विक्रेत्यांकडून विरोधाची शक्यता वर्तवण्यात येते। आपण बघतोय कल्याणमध्ये तर मोठ्या प्रमाणात विरोध वाढलेलाच आहे आणि कल्याण नंतर आता नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 15 ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे मांस विक्रीवर बंदी असेल असं नागपूर महानगरपालिकेने म्हटलंय। शासनाचा एक जुना निर्णय होता आणि त्याच एका जुन्या निर्णयाचा आधार देत यावर्षी दुकानं बंद राहणार असल्याचं नागपूर महानगरपालिकेने म्हटलेलं आहे। आपण बघतोय चिकन आणि मटण विक्रेत्यांकडून आता तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। लवकरच या संदर्भात विरोधाची देखील शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान आपण बघतोय कल्याण पाठोपाठ आता नागपूर महानगरपालिकेचा देखील हा एक अजब निर्णय आपल्याला बघायला मिळतोय। नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रवीण मुधळकर आपले नागपूरचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। प्रवीण, काय अपडेट्स? प्रवीण, माझा आवाज पोहोचतोय? येतोय, माझा आवाज येतोय? येतोय प्रवीण, अपडेट्स द्या बातमी संदर्भात। हॅलो, 1 2 3 4 5 तर आपण पुन्हा एकदा प्रवीण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणारच आहोत। या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत, पण आपण एक मोठी बातमी बघतोय। पुन्हा एकदा प्रवीण मुधळकर आपले प्रतिनिधी नागपूरहून जोडले गेले। प्रवीण, महानगरपालिकेनं हा आदेश जो आहे हा नेहमीप्रमाणे जाहीर केल्याचं सांगितलं आहे। दरवर्षी 15 ऑगस्टला मांस विक्री, मच्छी विक्री आणि चिकन विक्री पूर्ण शहराभरात बंद असते असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे। यात नवीन असं काही नाही आहे। त्यामुळे दरवर्षी ज्या पद्धतीनं हा आदेश काढला जातो तसाच आदेश याही वर्षी काढण्यात आलेला आहे। यासोबतच इतर काही जे महत्त्वाचे सण आहे त्या दिवशीसुद्धा मांस विक्री बंद असते। दारू संदर्भात जे आदेश असतात ते वेगळं विभाग काढत असते आणि शहरातले मच्छीचे दुकानं जे बंद करण्याचे आहे त्याचे आदेश काढण्याचा अधिकार हा नागपूर महानगरपालिकेकडे आहे। त्यामुळे यावर्षी 15 ऑगस्ट रोजी नागपूर शहरातील सर्व मांस विक्रीचे दुकानं, मच्छी विक्री आणि चिकनची दुकानं जे आहे ते बंद राहणार आहे। हा दरवर्षीचा नियम आहे असं नागपूर महानगरपालिकेचं म्हणणं आहे। निश्चितच प्रवीण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।